Happy Independence Day. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. आणि माझ्या किचनवरचं जे हे रॅक आहे ना, ॲधेसिव्ह रॅक, बऱ्याच दिवसापासून ते माझ्याकडे आहे. म्हणजे माझं जे मागचं घर होतं ना, त्यावेळेसच मी ते घेतलं होतं आणि खरंच खूप छान ऑप्शन आहे हा. पण याचं जे एक स्टिकर आहे ना, त्याचं स्टिकीनेस जे आहे ते गेलं होतं आणि एका स्टिकरवरच हे बऱ्याच दिवसापासून मी अडकून ठेवलं होतं. आणि फायनली मला हे स्टिकर्स जे आहेत मी मिशोवरून ऑर्डर केले आणि मला ते ॲक्च्युली पाहिजेच होते, कारण बाकी आणखी जे मी रॅक्स मागवलेले आहेत बाथरूममध्ये म्हणा किंवा माझ्या सिंक एरियाकडे जे लावलेलं आहे त्या जे आहेत रॅक्सना देखील हे स्टिकर चालून जातील. सो मी जे आहे 80 रुपयात हे 12 स्टिकर्स मागवले होते आणि ते फायनली मिळाले. मला डाऊटफुल होतं की कसं येईल, कसे येतील वगैरे, कारण जे ओरिजिनल प्रोडक्ट मला रिसीव झालेलं होतं त्याच्यासोबत आलेले जे स्टिकर्स असतात ना, ते ऑब्व्हियसली चांगलेच असतात. पण असे सेपरेटली घेतल्यावर ते कसे येतील याचं थोडं मला डाऊटफुल होतं. पण खूप छान स्टिकर्स हे आलेले आहेत. स्टिकीनेस यांचं खूप छान आहे आणि खरंच अशा प्रकारचे हे ॲधेसिव्ह रॅक्स म्हणा किंवा काही हुक्स म्हणा असतात ना, खरंच आमच्यासारख्या रेंटेड हाऊससाठी खूप युजफुल आहेत. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी नक्कीच प्रोव्हाइड करेन या रॅकची देखील. आणि त्यांच्यासाठी जे स्टिकर्स यूज होतात ना, त्या स्टिकर्सची ही लिंक तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच देईन. ॲपल, खजूर आणि जे आहेत काजूचे काही गर घातलेले आहेत त्यांना आता मी ग्राइंड करून घेणार आहे. तर मस्त मी यामध्ये दूध आणि थोडंसे आईस क्यूब घालून जे आहे परत ग्राइंड करून घेतलेला आहे. अशा प्रकारे हा ॲपलचा मिल्कशेक जो आहे रेडी होतो. दाखव. Public speaking. रानी लक्ष्मीबाई बनली होती मी. अपना यहाँ है सबसे प्यारा, हमने कहा है तो तुम भी कहो. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मराठी ब्लॉगर किरण या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे स्वातंत्र्य दिन, 78वा स्वातंत्र्य दिन आहे. तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. राशी जी आहे स्कूलमध्ये गेली होती आणि आज तिला जो फंक्शन होतं ना 15 ऑगस्टचं, म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं जे फंक्शन होतं ना, ते राशी होस्ट करणार होती. अनफॉर्च्युनेटली मला जाता आलं नाही. दरवर्षी मी जाते, म्हणजे घरी शाळेत काही पण फंक्शन असेल ना छोटा मोठा तर मी जाते, पण यावेळेस मला जाता आलं नाही. तरीही राशीच्या फ्रेंड्सच्या मम्मीला वगैरे टीचर्सला वगैरे मी सांगितलं आहे थोडंफार शूट करायला. जर त्यांनी मला क्लिप्स जे आहेत पाठवल्या तर मी नक्कीच या ब्लॉगमध्ये ॲड करेन. तर चला आजचा दिवस कसा जातो बघूया. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की राशीच्या स्कूलमध्ये जे आहे पब्लिक स्पीकिंग होतं, इंडियन लीडर फ्रीडम फायटर्स. सो तिने आदल्या दिवशीच ना थोडीफार तयारी केली होती. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मागच्या शेअर देखील केलं होतं आणि त्यामध्ये ना तिचा फर्स्ट रँक आलेला आहे. तेच सर्टिफिकेट ते दाखवत होते तुम्हाला. सो आणखी थोडी तयारी झाली तर आणखी छान झालं असतं, पण तरी देखील तिचा फर्स्ट रँक आला आणि कमी वेळेत अगदी तिने छान तयारी केली होती. तर आहे तिच्यामध्ये त्या क्वालिटीज आहेत. ती पटकन जे आहे सगळं कॅच करते, लवकर शिकते. सो तर रक्षाबंधन जेव्हा होतं ना त्यावेळेस मी गावीच होते आणि रक्षाबंधनचा काही व्लॉग वगैरे मी शूट नाही केला. आणि ही जी साडी आहे मला ही रक्षाबंधनसाठीच भेटलेली आहे. ॲक्च्युली माझा एक मानलेला भाऊ आहे, ॲक्च्युली फ्रेंड कम भाऊ आहे, त्याला मी दरवर्षी राखी पाठवते आणि
त्याचं दरवर्षी काही ना काहीतरी गिफ्ट जे आहे राखीच्या आधीच आलेलं असतं, म्हणजे राखी त्याला पोहोचण्याआधीच जे आहे गिफ्ट आधी आलेलं असतं. आणि ह्यावेळेसही तसंच झालं. माझी राखी थोडीशी त्याला म्हणजे रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी पोहोचली, पण त्याचं गिफ्ट मात्र 2 दिवस आधीच इकडे गोव्याला येऊन पोहोचलं होतं. आणि मी जे आहे आल्यानंतर, म्हणजे मी गावीच होते, त्यामुळे पार्सल जे आहे शेजाऱ्यांनी ते जे आहे रिसीव केलं होतं. आणि आल्यानंतर मग मी हे जे मला हे पार्सल भेटलं आणि खरंच खूप छान साडी जी आहे त्यांनी गिफ्ट केलेली आहे. Dear sir, I heartily welcome our honorable guest, Ma'am Dr. Aziza, and our trustee Ma'am Safia to our 79th Independence Day program. I warmly welcome our dear parents and well-wishers. It helps the speaker lead his audience into the scene he described. ही जी शॉर्ट कुर्ती मी घातली आहे ना, ही मी घेतली होती फ्लिपकार्टवरून आणि ही मला अंडर 200 काहीतरी भेटली होती. आणि याचा कलर मला खूप जास्त आवडतो. बऱ्याच वेळा मी ही वापरलेली आहे आणि क्वालिटी ही अप्रतिम आहे. लिंक हवी असेल तर नक्की मला तशी कमेंट करा. माहीत नाही या झाडामध्ये काय फॉल्ट चालला आहे आणि हे आता 2-3 दिवसातच ना खूप जास्त सुकून आलं आहे. काय नक्की झालं काय कळत नाही आहे. तर ऑस्वल्ड माझं फेवरेट कार्टून आहे आणि मी माझ्या मुलींनाही ते जे आहे यूट्यूबला लावून वगैरे देते आणि बघायला लावते आणि सांगते की हे माझं फेवरेट आहे आणि तुम्ही पण बघा. खरंच कुणी ऑस्वल्ड पाहिलेलं आहे आणि कोणाला ऑस्वल्ड आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 90sचे जे किड्स आहेत त्यांना ऑब्व्हियसली हे आवडत असणारच, कारण माझं तरी हे फेवरेट होतं. खूप रिलॅक्सिंग असं कार्टून आहे हे. म्हणजे आत्ताच्या म्हणजे कार्टून जे कम्पेअर केले आत्ताचे कार्टून आहेत त्यांच्याशी कम्पेअर केल्यावर हे खूप रिलॅक्सिंग असे याचे सगळे एपिसोड्स असायचे. हा 15 ऑगस्टचा जो आहे व्लॉग होता आणि थोडंफारच मी शूट केलं होतं दिवसभराचं रुटीन वगैरे. आणि असं स्पेशल काही घडलं नाही त्या दिवशी आणि मला ताशीच्या स्कूलमध्येही जाता आलं नाही काही कारणास्तव. आणि त्यानंतर ना आम्ही एका दिवसासाठी बेळगावला गेलो होतो काही कामानिमित्त. आणि त्यावेळेसच आमच्या म्हणजे गणेश चतुर्थी जवळ येते. सो गणेशची मूर्ती जी आहे ती आम्ही सिलेक्ट करून आलोत आणि कोणती मूर्ती सिलेक्ट केली वगैरे हे तुम्हाला पाहण्यासाठी माझे पूर्ण व्लॉग्स पाहावे लागतील गणेश चतुर्थीचे वगैरे. तर चला हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.